मंडळी, तुमच्या पण घरी सगळ्यांना चहासोबत टोस्ट, बिस्किट, खारी हे खायला आवडतं का? पण तुम्हाला पण माहिती आहे ना की हे मैद्याचे पदार्थ शरीरासाठी चांगले नसतात. मग एक बदल म्हणून आज आपण बनवतो आहे मेथीची खस्तापुरी. एकदम सोप्या पद्धतीने बनवायची आहे आणि छान क्रिस्पी अशी ही पुरी सगळ्यांनाच नक्कीच आवडणार आहे. आपण थालीपीठं बनवतो, थेपले बनवतो, पण ह्या पुऱ्या पण खूप छान बनतात. काय करायचं आहे की सगळ्यात पहिले तर मेथी आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे. मग पॅनमध्ये तेल घालून आपल्याला ही थोडी परतवून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा पाण्याचा अंश निघून जाणार आहे. म्हणजे आपल्या पुऱ्या ह्यांना पाणी सुटणार नाही जेव्हा आपण कणिक मळणार तेव्हा. आणि मग आता आपण जर आपल्याला कणिक मळायची आहे तर कणिकमध्ये काय काय आपण घालणार आहोत ना ते एकदा बघूया. हे 2 वाटी गव्हाचं पीठ होतं. त्यामध्ये बेसिक मसाले आपण घातलेले आहेत, जसं की धणे पावडर, जिरे पावडर, हळद, लाल मिरची पावडर, तीळ, ओवा. ओवा हा जरासा हातावर रगडून घालायचा आहे. बडीशोप घालायची आहे, कलौंजी घालायचं आहे आणि जी आपण मेथी भाजली होती ती मेथी घालायची आहे. चवीनुसार मीठ आणि एक पळीभर तेल मी घातलं आहे. तेल हे कोमट होतं, त्याच्यामुळे पुऱ्या आपल्या छान खस्ता बनतील. आता ज्या वेळेला आपण हे पीठ मळणार आहोत त्यावेळेला जरासं बेताने म्हणजे अंदाजानेच पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. पाण्याचं जर जास्त प्रमाण झालं तर आपली ही कणिक सैल होईल आणि पुऱ्यासुद्धा आपल्या नरम होतील. ही कणिक मळल्यानंतर 10-15 मिनटांसाठी झाकून ठेवायचे, जेणेकरून आपली ही कणिक पूर्णपणे मुरणार. आता ह्या मुरलेल्या कणकेच्या छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे आणि त्याच्या पातळ पुऱ्या लाटायच्या आहेत. याला आपल्याला टोचायची गरज नाही आहे, कारण काय आहे की जे आपण बडीशोप, कलौंजी, तीळ वगैरे जे घातलं आहे त्याच्यामुळे ह्या पुऱ्या जास्त फुगणार नाही आहेत. मात्र लाटताना हे आपल्याला पातळ लाटायच्या आहेत. आता ह्या पातळ लाटलेल्या पुऱ्या सगळ्या तेलामध्ये तळायच्या आहे. सुरुवातीला गॅस हाय होता आणि त्यानंतर एकदम मध्यम आचेवर सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या आहेत. गॅसची फ्लेम कमी असल्यामुळे ह्या सगळ्या पुऱ्या एकदम खस्ता झालेल्या आहेत. तर ह्या पुऱ्या चवीला तर एकदम मस्त आहेतच आणि एक दुपारची जी आपली भूक असते ना चहासोबतची लागलेली आपल्याला, तीसुद्धा भागवणाऱ्या आहेत. तर ह्या पुऱ्या तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि इन्स्टाच्या पेजवर पण शेअर करत असतो. अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आणि इन्स्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि तोपर्यंत आपली ही पुरी, खस्ता पुरी आणि चहा एन्जॉय करा. धन्यवाद.